गाजराचा हलवा करूया. तुम्ही बघितलं ना, हे गाजर मी स्वच्छ धुवून किसून घेतले. 1 किलो गाजर घेतलेले. आता आपण ह्याचा हलवा करूया. आता कढई ठेवले गॅसवर. आता आपण कढई तापू द्यायची जरा. हे असे किसून स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून छिलून आणि मग हे असं किसून घ्यायचं. आणि मग हे साखर घेतली, काजू बदाम बारीक बारीक तुकडे करून, हे इलायची बारीक केले आणि हे तूप आपल्याला गाजरासाठी लागणार. आता आपली कढई जरा गॅस फास्ट ठेवलाय, कढई गरम होते. आता आपण करूया गाजराचा हलवा. आता सुरुवातीला आपण आहे ना तूप टाकूया. कढई छान आहे, नॉनस्टिक आहे, कुकर सारखे आहे. झाकण पण याचं छान आहे. हँडल पण असं ह्याचं आहे, लाकडाचं धरायसारखं मस्त. आता ह्याच्यात आपण अगोदर आहे ना ड्रायफ्रूट टाकूया. मिडियम साईजचे टाकायचे. आता हे आधी आपण आहे ना तुपात असं व्यवस्थित, जास्त नाही करपायचे, थोडंसं असं ब्राऊन होऊ द्यायचे, भाजायचं. काजू बदाम असे मिडियम साईजचे बारीक कापायचे. 5-6 काजू, 5-6 बदाम असे मिडियम साईजचे कापायचे घेऊन. आता आपण ह्याच्यात गाजर टाकूया. अगोदर धुवून साल काढून मग किसायचं. किसणी असते ना, खोबरं किसायची, त्याच्याने असं किसून घ्यायचं. मिक्सरमध्ये बारीक नाही करायचं, हे असं किसून घ्यायचं व्यवस्थित. असे मग लांब लांब मस्त पडतं. आता ह्याला आपण असं हलवूया. काजू बदाम टाकले तुपामध्ये, असं व्यवस्थित हलवूया. गॅस स्लो ठेवूया आणि आपण जरा ह्याच्यात जरा शिजूस तर झाकण ठेवूया 5 मिनिटं. आता बघूया आपण हलवा आपला. हलवूया जरा आपण ह्याला. मस्त असा कलर चेंज व्हायला लागलाय हलव्याचा. ह्याच्यात मी तेल वगैरे नाही टाकलं, फक्त तुपाची फोडणी दिली. आता आपण इलायची वरून टाकूया. इलायची मस्त स्वादाला सुगंध मस्त येतो. आपण अजून खाली घेऊया. मस्त परतायचं असं गाजराचा हलवा. माझ्या मुलांना खूप आवडतो, माझ्या मिस्टरांना. आज आपण गाजराचा हलवा करूया. हे असं व्यवस्थित इलायची परतायची. आता आपण 1 किलो गाजराला 1 वाटी साखर घेतली. हे पण आपण चांगलं हलवून घेऊया व्यवस्थित. त्याच्यात दूध वगैरे नाही ॲड करायचं, कारण की दूध वगैरे ॲड केलं तर आपला हलवा खराब होतो. हे असंच वाफेवर हलवा
मस्तपैकी शिजवायचा. आता हे मस्त शिजू द्यायचा हलवा. 15 मिनिट गॅस जरा स्लो करायचा. झालं. हा 15 मिनिटात हलवा आपला तयार. आता आपण बघूया आपला झाला का हलवा. बघा हलवा आपला मस्त पाणी सुकून घेतलं हलव्याने. नॉनस्टिकी कढई मस्त ना इतना धूर निघतो, बघू शकता तुम्ही. आता बघूया आपण आपला हलवा झालाय का. आपला हलवा मस्त पैकी झालाय. असा हलवा माझ्यासारखा सोप्या पद्धतीचा करून पहा. माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपला हलवा झाला तयार. बघा किती मस्त कलर बदललाय, लाल लाल. असा मस्त तुपात करायचा हलवा. बघा किती मस्त झाला आपला हलवा. बघा मस्त असं खमंग असा सुगंध पण सुटलाय. अशा पद्धतीनं माझ्या पद्धतीने हलवा बनवा. माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.